हे पाय मोदी भाऊ, तू रजा नाराज नको होऊ ना. काय नाराज नको हो म्हणतो डोनाल्ड तुले गरज काय होती सीजफायर करायची? आम्ही ले का त्या पाकिस्तानले पुरं धुवून टाकलं असतं ना. अरे बा, तसं नाही ना मोदी भाऊ. काही सांगू नको मले. तसं नाही तर मग कसं आहे सांग बरं. अरे मोदी भाऊ, मावर भरोसा ठेवणं. तुम्ही रजा पाकिस्तानशी नव्हते लढून राहिले ते. हा काय ते स्पष्ट सांग गळा डोनाल्ड, असं गुंगलीत नको ठेवू. अरे बा मोदी भाऊ, पाकिस्तानच्या नावाखाली तुम्ही रजा त्या चायनाशी लढत होते ना. त्याचं ते फायटर जेट आणि अलग अलग हत्यार. काय सांगा रजा, तर सांगा तुम्हाला. हो ते तर बरोबर आहे डोनाल्ड भाऊ. या पाकिस्तान जवळ जे आहे ते चायनाच आहेत सगळे हत्यार. मग काय तर मी तेच तर म्हणून राहिलो ना की तुम्ही त्या चायनावाल्याशी लढत होते नावाले पाकिस्तान पुढे. आणि चायना काय करून राहिलं होतं, आपल्या हत्याराची टेस्टिंग करून राहिला होता त्या पाकिस्तानच्या हातून. मग तुमचं युद्ध चालू राहिलं असतं तर पाकिस्तानचं नुकसान तर झालंच असतं आणि तुमचं बी झालं असतं ना. बल्कि तुमचं जादा झालं असतं, कारण ते चीनचे हत्यार काय मामूली मजा काय का भाऊ ते. हो, म्हणून मला ते सीजफायरचं करावं लागलं ना. तरी पण डोनाल्ड मी काय म्हणतो, तुया नव्हतं ना घोषित करायला पाहिजे ते सीजफायरचं. आम्ही नाही तर पाकिस्ताननं केलं असतं घोषित. आमच्यात करार व्हायला ना त्या सिमलाचा आहे तसा. तुया नव्हतं करायला पाहिजे राजा ते सीजफायर घोषित. नाही ते बरोबर आहे मोदी भाऊ, पण मला असं वाटलं की बा आपण हे सीजफायर घोषित केलं की चायनाले थोडासा दबाव येईन बा. चायना तर पाकिस्तानच्या बाजूने आहेच. तिकडे तुमचा तो दोस्त नाही का रशिया, तो त्या युक्रेन सोबत टेस्ट मॅचच खेळून राहिला किती वर्षापासून. म्हणून म्हणलं चला बा आपण इंडियाच्या बाजूने बोला. त्यांना असं होईल की बा पाकिस्तानले थोडासा दबाव वाटीन आणि त्या चायनाले बी वाटीन. आता मोदी भाऊ तुला जर वाईट वाटत असेल तर बोलू का त्या शहबाज शरीफले, ती बोलावतो आणि कान धरायला लावतो. लागलं तर तू त्याला 2-4 काही सुनावून देवा आणखी. बोलू काय? असं आहे का ते? पण लेका डोनाल्ड, माझ्या देशातले लोक नाराज झाले ना राजा. त्याला असं वाटत होतं की बा मी आता POK घेऊन टाकाव, पाकिस्तानला चांगली अद्दल घडवाव. हे पाय मोदी भाऊ, आपण काही बी केलं की लोक आहे की नाही नाराज होतीलच. कारण सगळ्या लोकांना आपल्याला खुश नाही ठेवता येत ना राजा. कोणत्याही देशाले म्हण, काही लोक नाराज होतील तर काही लोक खुश होतील. माझ्या विरोधात आंदोलन चालू आहेच ना अमेरिकेत. तो पाय ना बा कसं आहे तर माझ्याकडे काय माझ्या विरोधात बी लोक रस्त्यावर उतरेला आहेत. हो म्या पेपरात वाचलं तसं की बा त्या विरोधात बी आंदोलन करून राहिले अमेरिकेत. पण काय डोनाल्ड भाऊ कोण करून राहिलं बा, असं काय झालं बा? आत्ताच तर सांगितलं मोदी भाऊ तुले की सगळ्या लोकांना आपण नाही खुश ठेवू शकत. बरं ते जाऊ दे डोनाल्ड. मला आणखी एक सांगायचं आहे की बा तू आमच्या भारतातल्या पोराईले असं वापस नको पाठवत जाऊन आलं का? मोदी भाऊ मला एक सांग बा, आम्ही भारतातल्या पोराच्या टॅलेंटची कदर करतोच ना बा. आमच्या आजच्या ज्या कंपन्या आहेत, ते नासा आहे, ते सगळं रजा इंडियातल्या पोराच्या भरोशावर आहे. पण माझं असं म्हणणं आहे की बा तुम्ही कायदेशीरपणे या ना आमच्या अमेरिकेत. त्या डंकी रूटच्या मार्गाने कोण येता, असं चोरीच्या मार्गाने सुरूच येतात ना रजा. तुमच्या पोरायला सांगा ना मस्त पासपोर्ट बनवा, विजा बनवा आणि या आमच्या अमेरिकेत. आम्हाला इंडियाच्या हुशार पोरायची गरज आहे ना. तुला तर माहीतच आहे आमच्या इकडे किती कसे लोक आहेत. कसे लोक म्हणजे तू त्या एलॉन बद्दल बोलून राहिला काय खरे डोनाल्ड? मग काय तर मीरा नाकात दम करून राहिला ना तो. माई फाईल काढतो म्हणते बाहेर तो आता. कोणती फाईल काढतो म्हणते डोनाल्ड तो बाहेर? जाऊ दे ना मोदी भाऊ, माया जीवन का लय रंगीबिरंगी आहे. जाऊ दे ते. माय की बा तुझ्यासारखं नाही ना. तू राजा कसा आहे, साधा सरळ सरळ मार्गी आहे, सच्च जीवन आहे. माय तसं नाही आहेत माय काही. ते फाईली काढते म्हणते तो बाहेर. बरं बा ते एलॉनचं ते अमेरिकेतलं जाऊ दे. पण मला एक सांग, आर्मी डेच्या कार्यक्रमात तुम्ही त्या पाकिस्तानच्या अधिकाऱ्याला कायले बोलावलं आणि त्या UN मध्ये पाकिस्तानला उपाध्यक्षपद दिलं तुम्ही त्या आतंकवाद विरोधी समितीचं. आणि पाकिस्तानला किती देऊन राहिले पैसे त्या जागतिक बँकेला सांग ना बा. एवढे पैसे देत असता का त्याला? म्हणजे भाऊ आपण असं करून राहिलो की बा एखादा शिक्षक नाही का वर्गातल्या बदमाश पोराले कॅप्टन बनवून वर्ग शांत करते, तसं आपण करून राहिलो ना. या पाकले आपण लय मोठी जबाबदारी देऊन राहिलो की बा तुम्ही आतंकवादाच्या विरोधात कारवाई करा. म्हणून त्याला आतंकवाद विरोधी समितीचं उपाध्यक्षपद बी दिलं. मांजराच्या गळ्यात घंटा बनली आपण. आणि आर्मी डेले त्याला यासाठी बोलावलं की बा त्याला वाटलं पाहिजे की बा आम्हाला बी इज्जत देऊन राहिले. मग ते थोडेसे माणुसकीनं राहतील ना. आणि पैसा यासाठी दिला की बा पैसा नसला की इच्छापणा सुचते, चोऱ्या चपाट्या करतात लोक. तसंच हा पाक पहिलेच तर भुकानंगा आहे. मग यातले पैसा दिला की याच्या गरजा पूर्ण होतील. मग आपण म्हणू शकतो की चला बा तुमचं बाकी सगळं बरोबर होऊन राहिलं तर आता आतंकवादाच्या विरोधात काही कामगिरी करावं. आणि त्याचा झुका त्या चायनाकडे आहे की नाही, तर आपण थोडासा पैसा दिला तर थोडासा आपल्या इकडे पण झुकतील बा पाकवाले. म्हणून पैसा दिला, बाकी काही नाही मोदी भाऊ. डोनाल्ड तुले वाटते हे एवढं सोपी आहे काय? अरे सरकं नाही आहे. कुत्र्याचे शेपूट तिरपच राहील. 47 पासून आम्ही वैखून राहिलो पाकिस्तानले. कुणाचं काही त्याला घेणं नाही. बस फक्त ते आतंकवाद आणि तेच पायात बसते ते पाकिस्तान. कुत्र्याचे शेपूट वाकडं ते वाकडंच राहील रे डोनाल्ड.